नमस्कार. ॲडव्हान्स शेती सेवा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचं सहर्ष स्वागत. मी बाळासाहेब पाटील, वैभव कृषी केंद्र वाघडी. आज आपण आपल्या डांबरुण गावातील प्रगतिशील शेतकरी सुरेश आप्पा पाटील यांच्या शेतावरती मका पीक पाहणीसाठी आलेलो आहोत. सुरेश आप्पांचा शेतावरचा मका जो आहे पूर्ण पिवळसर झालेला होता आणि मका मर होत होती. तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. काय आपल्या मकाला काय झालेलं होतं? आपला मक्का पूर्ण बळत होता, मका जळत होता पूर्ण पिवळवून गेला होता. हां. आईचं बी प्रमाण होतं आणि पूर्ण जळत होतं. असं वाटत होतं की आपण आता याला वखरून टाकू, हां, नवीनच करू बा पेरणी. बरोबर. पण मग कृषी केंद्रावरती गेलो वाघडीला, वैभव कृषी केंद्र. मग त्यांनी सांगितलं अशी प्रकारची पावडरही घ्यावं. मग ती पावडर घेतली, ती मारली, तर आज मक्का एकदम क्लिअर कट. साधारणतः किती दिवस झाले तरी फवारणी करून? आज फक्त 4था ते 5वा दिवस आहे आज फवारणी करून. 4था ते 5वा दिवस फवारणी करून 5 दिवस झाले. पूर्ण हिरवागार होऊन गेला. पूर्ण हिरवा झाला, एकदम क्लिअर. एकही तोटा जळलेला नाही. जो पिवळा झालेला तोटा होता तो एकदम हिरवागार झालेला. बघा शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी सुरेश आप्पा यांच्या शेतावरती मकाला अडीचं वगैरे आपण या ठिकाणी फवारणी दिलेली होती आणि एक 4-5 दिवसापूर्वी त्यांचा मका पूर्ण वाया गेलेल्या परिस्थितीमध्ये होता. तर त्यांनी या ठिकाणी 4 दिवसापूर्वी फवारणी केली. आपण बघू शकतो या ठिकाणी पूर्ण मकाचं क्षेत्र हिरवगार दिसतंय आणि त्यांचा स्वतःच्या तोंडून ते सांगताय की हा मका म्हणजे पूर्ण वाया गेलेला होता. मोडण्याच्या मार्गावरती आलेले होते, परंतु फवारणी केल्यानंतर त्यांना अशा पद्धतीने रिझल्ट आलेला आहे. तरी शेतकरी बंधूंनो, आपण मका पिवळा झाला असेल किंवा जळणाऱ्या अवस्थेत जर असेल तर घाबरून न जाता न मोडता त्याच्यासाठी योग्य ती फवारणीचं नियोजन जर